अहो, आता असा चेहरा पाडून बसू नका हो. या भल्या माणसांकडून थोडा तरी भलेपणा घेऊया. चेहरा आता हसरा करा आणि त्यांचे आभार माना. बाबाजी, आता काय करायचं बाबाजी, काय करायचं? काय करायचं? बाबा, बाबा का हो असं करता? दिसतं ना तुमच्या डोळ्यांना की मी किती सुखात येते. मग का हो असं करता? नका ना असे भरकटत जाऊ. ज्यांच्यामुळे तुम्ही सुखात आहात त्यांना कसं विसरायचं? बाबा, आता कसं समजावू तुम्हाला? तसं तर तसं माझ्या वतीने आभार माना त्यांचे. पण मी मात्र या घरातल्या माणसांना आणि त्यांनी जपलेल्या मूल्यांनाच देईन माझ्या सुखाचं श्रेय. अहो बाबा, नानामाईंच्या विचारांचा पाया सतत विवेक बुद्धीवर आधारलेला आहे. त्यामुळे तो भक्कम आहे. आणि माझ्या घरच्यांची कवच कुंडल माझ्या भोवती असताना कोणतंही संकट पार करू शकते. प्लीज माझी काळजी सोडा आणि मलाही तुमची करायला लावू नका. मेघना, आई, बाबा, मी जर तुमच्याशी तोडून वागले असेल तर प्लीज मनात ठेवू नका. नको ग, आता मोहात पाडू नकोस. निघू दे आम्हाला. जाऊ दे. घ्या, इथे लेकीला आईला सोडवत नाहीये आणि आईचं आपलं चाललंय मला जाऊ दे, मला जाऊ दे. हा, ते तर आता होणारच हो. पण खरंच जाऊ दे आम्हाला. झालं तेवढं खूप झालं, नाही का हो? निघायलाच हवं, काही इलाजच नाही. सर्टिफिकेट कुठे आहे? सर्टिफिकेट? फिटनेस सर्टिफिकेट कुठे आहे म्हणतोय मी. डॉक्टरनी तुम्हाला सर्टिफाय केल्याशिवाय आम्ही सोडणारच नाही तुम्हाला इथून. का हो, का लाजवताय नानासाहेब? माई साहेब, हो, लाजवत नाही हो सुरेश. उलट तुमचा संकोच कमी करतोय. तुम्ही जे काही केलं ते लेकीवरच्या प्रेमापोटी, काळजीपोटी केलं. हे माहित नाही का आम्हाला? मी मुलीचा बाप आहे. काळजात लेकीसाठी कसं लकलकतं ते माहिती आहे मला. म्हणूनच म्हणतोय, झालं गेलं सगळं विसरून जा. हा, आणि आता खऱ्या खुऱ्या विश्रांतीसाठी 4 दिवस राहा इथे. ए वेडाबाई, चल, रडतेस का आता? चल चल. सुरेशराव, आपण अंगणात जाऊया. नाही, इथे थांबलो तर यांच्या गंगा यमुनांमध्ये वाहून जाऊ. या. चल पुरे आता. तुम्हाला सांगतो, माझी पण आठवण आहे या कॅरमची एक. हो, म्हणजे मी शाळेत होतो, 8वीत होतो. 8वीत. नानासाहेब, आता कसं गल्लीत सगळीकडे कॅरमच्या टुर्नामेंट भरवतात की नाही, आमच्याही गल्लीत सगळी टवाळखोर माणसं जमावून कॅरमची टुर्नामेंट म्हणजे एकदम पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे ना. पूर्ण शांतता. हा, तशी शांतता होती, पण मला होता श्वासाचा त्रास. हो, आणि तो त्रास नेमका तेव्हा सुरू झाला आणि मी करायला लागलो. एक्झॅक्टली असेच सगळे हसले. आणि त्यातला एक टवाळखोर काय म्हणाला माहितीये? ए ड्रॅगॉन, तुझा श्वासोच्छ्वास बंद कर. पण इकडे इकडे आमच्या बाबाजींची महती आहे. आता माझा तो श्वासाचा त्रास एकदम बरा झाला. हो. कित्येक वर्षात एवढा मनमोकळा हसलेलो नाहीये नानासाहेब. खरंच सांगू, किती बरं वाटतंय हो मला इथे. म्हणून तुम्हाला म्हणतोय 10 दिवस आमच्या देसाईवाडीमध्ये राहा आणि तुमच्या सगळ्या काळज्या विसरून जा. ड्रॅगन राव. नानासाहेब तुम्ही पण.
चला चला खेळूया खेळूया. नाना तुमची टर्न आहे. अरे हो, मी बोलत काय बसलो. हे क्वीन, क्वीन गेली. जय हो. सुरेशराव, बाबाजींचं नाव वगैरे घेऊ नका, कवर जाणार नाही. असं कसं? बघा 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 बघा. नाही नाही, ऐका तुम्ही माझं. जय हो. अजिबात. जय हो. जय हो. बघा, म्हटलं होतं ना मी. बरं जाऊ द्या. त्या मोठा बाई खेळा. सुरेशराव, आता माझा ऐका. हा? आणि सटकन क्वीन घेऊन टाका. हा. अजिबात काही बोलू नका. बाबाजींचं नाव घेऊ नका. असं कसं नानासाहेब? घ्या हो तुम्ही. असं म्हणता? हा. एकदा वरती तरी बघतो ना. नाही, अजिबात नाही, अजिबात. चला घ्या. ये बात म्हटलं होतं ना मी. हा. वा. आता सटकन कवर घेऊन टाका. चला. हो. आता म्हणू आता म्हणू. अजिबात नाही. चला घ्या. कवर कवर आता कवर कवर. अरे क्या बोला था मैंने. नानासाहेब आता म्हणू ना. आता म्हणू ना. म्हणा म्हणा. जय हो. जय हो. बाबा चक्क कॅरम खेळतायत. खुश आहेत एकदम. हो, नानामाईंमुळे. आई बाबा हॅपी आहेत. नानामाई पण रिलॅक्स्ड आहे. तू का इतकी सिरियस आहेस? मला तेच तर म्हणायचं आदित्य. नानामाई आणि आई बाबा यांच्यात आजपर्यंत खूप चांगले संबंध होते, नाही असं नाही, पण ते फॉर्मल होते. पण आज ज्यावेळी मी आई बाबांचं खोटेपण स्पष्टपणे सांगून टाकलं, त्यावेळी तो फॉर्मल ॲटिट्यूड विरघळला. अर्थात नानामाईंच्या मोठेपणामुळे. पण ते खूप जवळ आले एकमेकांच्या. फॉर्मॅलिटीची जागा उमळ्यानं घेतली आदित्य. जाणवते ना तुला? बाबांना असं इतकं रिलॅक्स्ड पाहिलं होतंस कधी? हे खरेपणामुळे घडले आदित्य. मला खूप मनापासून वाटतंय की आपण सगळं सांगायला हवं त्यांना, आणि तेही लवकर. ते नक्की समजून घेतील. अरे नक्कीच. आणि तेव्हाच आपला आनंद पूर्ण होईल. रुसलायस ना मी आई बाबांजवळ राहिले म्हणून? नको ना रुसू, आणि नको ना दिसू इतका गोड. बघ हा, मग मी खोडी काढली तर माझा काही दोष नाही. सोड आदित्य. आऊच! अरे, बघतील ना कोणी. आदित्य. काय मग सर, लागली का झोप? ताबडतोब. अगदी गाढ. काय आहे, झोप न लागण्याचं काही कारण नाहीच आहे ना. अच्छा.
पण मेघना, तू आपल्यातलं सगळं घरच्यांना सांगण्याविषयी बोललीस ना, त्या विचाराने खरंच झोप येत नव्हती मला. नको सांगूस ना प्लीज. आदित्य, अरे नाही, मला मान्य आहे की आपल्या घरातले सगळे खूप समजूतदार आहेत, पण मेघना ही गोष्ट इतकी डेलिकेट आहे ना की आय रिअली डोंट नो की त्याची काय रिॲक्शन येईल. प्लीज नको सांगू. मला ना हुरहुर लागली की तू एक काहीतरी सांगायला जाशील आणि काहीतरी भलतच होऊन बसेल. जास्तीत जास्त काय होईल? मला घरातून काढतील. तसं नाही ग मेघना, पण एकाच घरात एकत्र राहून दुरावा असणं किती मोठी शिक्षा असते माहिती आहे ना तुला. हो, आपण दोघांनीही अनुभवलंय ते. आदित्य, तुझं आणि माझं एकमत झाल्याशिवाय मी घरात काहीही बोलणार नाही. मी प्रॉमिस केलंय तुला. आय लव्ह यू. पारोसा कुठचा? जा आधी आंघोळ करून ये. बरोबर आवर पटकन. ब्रेकफास्ट साठी बाहेर ये. हं? जाओ, बख्श दिया तुम्हें. लवकर ये. काय मग काय करताय? बसा बसा बसा. काय करणार? तुम्ही अगदी पाटावरून ताटावर आणि ताटावरून पाटावर अशी बडदास्त ठेवली. कुठल्याही कामाला हात लावायला देत नाही आहात. अहो, आम्ही तिघी तिघी असताना तुम्हाला काही काम उरणार आहे का? ऐक, आणि घ्या हो विश्रांती. एरवी तुम्हाला कुठे मिळतोय असा निवांतपणा? खरंच आहे, पण मनात लपवा छपवी असली की कुठून मिळणार हो निवांतपणा. आम्ही तुमच्याशी खूप खोटेपणाने वागलो. जाऊ दे ना, आता सगळं झालं गेलं, गंगेला मिळालं. सोडून द्या तुम्ही सुद्धा. तुम्ही मोठ्या मनाने सोडून दिलं हो, पण आमच्या मनात हे ओशाळले पण आयुष्यभर राहणार आहे. पण एखाद्या पवित्र जागी पाऊल ठेवल्यावर अट्टल खोटारड्या माणसाला सुद्धा ना खरं वागण्याची ओढ लागते. तसं होतं हो इथे. ह्यांचंच बघा ना, तुम्हाला सगळं खरं सांगितल्यावर त्यांचं मन अगदी हलकं झालंय. त्यांच्या लक्षात येत नाहीये ते, पण झालंय तसं. बाहेर कॅरम खेळतायत, सगळ्यांशी गप्पा मारतायत. आयुष्यात मी पहिल्यांदाच त्यांना इतकं मोकळेपणाने वागताना बघतेय. सगळी खरेपणाची किमया आहे हो. पण ह्यांना मात्र वाटतंय ही सगळी बाबाजींची कृपा आहे म्हणून. खूप वेळा समजावायचा प्रयत्न केला, पण नाही ऐकत. ही पण ना एक प्रकारची नशाच आहे, त्यातून बाहेरच पडत नाहीयेत. काय करणार हो? असू दे हो, पण ते जे काही करतायत ना, ते तुमच्या आणि लेकीच्या काळजीपोटीच तर करतायत. ह्याच्यातच आपण समाधान मानायचं. आणि आम्ही आहोत ना समजून घ्यायला त्यांना. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. नाही, टेन्शन नाही घेत, पण असं वाटतंच ना की खरं जगण्यातली गोडी ह्यांना कळावी आणि आयुष्याच्या उत्तरार्धात ह्यांची मला साथ मिळावी. हम्म. असो,
जे मला नाही मिळालं ते माझ्या लेकीला मात्र भरभरून मिळाले. ते आयुष्यभर टिकू दे. टिकणार, नक्की टिकेल. का नाही टिकणार? अहो तुमची लेक म्हणजे खणखणीत नाणं आहे, 100 नंबरी सोनं आहे. मग का नाही टिकणार? टिकेल हो टिकेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे काय आज यायला इतका उशीर? मला वाटलं जेवण झाल्या झाल्या वर याल. अगं नाही, जरा माधवी त्यांची गप्पा मारत बसले होते. सुरेशरावांची चेष्टा करता करता आपण माधवी त्यांना विसरूनच जातो ग. त्यांचा किती कोंडमारा होत असेल ग. नाही, एक वेळ आपण असं म्हणू शकतो की स्वतःच्या घरी त्यांना सवय झालीही असेल, पण असं आपल्या घरी येऊन सतत नवऱ्याचं ऐकायचं कठीण आहे. आणि असं आपल्या समोर सतत अपमान करून घ्यायचा, स्वतःचाही आणि नवऱ्याचाही. कसं वाटत असेल ग त्यांना? ह्या सरळ सुरेश रावांची भांडत का नाही? म्हणजे असं डायरेक्ट खडसावून सांगायचं की मला हे असं सगळं चालणार नाही. त्यासाठी दोन्ही पार्ट्या सारख्या असाव्या लागतात अर्चू. आणि तसं नसलं ना तर दोघांमधल्या शहाण्या माणसाकडे एकतर हतबुद्ध होणं किंवा समोरच्या मूर्खाला बरं रे बाबा तूच शहाणा असं म्हणणं, हे दोनच पर्याय उरतात. आणि तसंच होत असणार माधवी त्यांचं. आणि मुळात मला वाटतं त्यांचा स्वभाव नाही आहे वादावादी करण्याचा. आणि त्यामुळेच यापुढे जेव्हा आपण सुरेशरावांचे टिंगल करू ना, तेव्हा मेघनाचा आणि माधवीताईंचा विचार करायला हवा. मला तर वाटतं त्यांची टिंगल करण्यापेक्षा त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. तो कसं काय? म्हणजे मग आम्ही कॅरम खेळलो ना काल, इतके रंगात येऊन खेळत होते. त्यांच्यावरच केलेल्या विनोदांवर खळखळून हसत होते अगदी मनापासून. हो, मग सकाळी राणे काकांकडे गप्पा झाल्या, गाणी झाली. म्हणजे ते ना स्वतःच्या हसण्यावर स्वतःच आश्चर्यचकित होऊन पुन्हा पुन्हा हसत होते. हा अनुभव त्यांच्यासाठी नवीन होता ना ग. अक्षरशः लहान मुलासारखे रमले होते अक्षरशः. मला तर वाटतं त्याला काही दिवस ते ठेवून घेतलं ना तर खूप फरक पडेल त्यांना. नाना प्लीज, हा तुम्ही पण म्हणजे ना कहरच करता कधी कधी. त्यांना इथे जर ठेवून घेतलं ना तर आपल्या घराचा मठ कधी होईल आपल्यालाच कळणार नाही. नाना प्लीज नको, प्लीज नको. अगं मी काय लगेच त्यांना ठेवून घेत नाही. मी एक विचार बोलून दाखवला. मोठ कसं. हॅलो. हाय. आवाज असा झोपळलेला काय येतोय? नाही काही नाही, पडले होते जरा. घरी कधी येशील? मी काम करतो, मी नोकरीच सोडून देतो. बाकी घरी सिच्युएशन कशी आहे? आई बाबा? खूप छान. खूप दिवसांनी त्या दोघांना इतक्या छान मूडमध्ये पाहिलं. आईशी माई गप्पा मारत बसल्यात आणि नाना बाबांना घेऊन राणे काकांकडे बसलेत. अरे वा, ग्रेट. इन शॉर्ट सगळ्यांचाच मूड एकदम छान आहे आज. तू येशील ना लवकर? आय मीन तू तुझ्या वेळेलाच निघ, उगाच काम राहायला नको. हा पण लवकर ये, पण जपून सावकाश ये. तुला नक्की काय म्हणायचं काय? जे तुला म्हणायचंय तेच. येतो लवकर. लव्ह यू. लव्ह यू. बाय. आई काय ग, बॅग का भरतेस? अगं म्हणजे काय, आता जायला नको? अगं तुझ्या सासू सासऱ्यांचा मान राखून मुक्काम वाढवला की आता असेच हातपाय पसरून राहिलो तर काय किंमत राहील? आधीच सगळं. नाही गाई, आता काहीही नाहीये कोणाच्याही मनात. म्हणूनच छान वाटत होतं मला. बाबांना सुद्धा इतकं रिलॅक्स कधीच पाहिलं नव्हतं मी. असं वाटत होतं ना की तुम्ही याच कुटुंबाचा एक भाग आहात आणि आता इथेच राहाल. ए आई, किती मजा येईल ना असं झालं तर. न यायला काय झालंय. पण आज आम्ही निघतोय. आदित्य आले की त्यांना भेटून निघू.
पण मेघना, मन अगदी भरून पावलं. वाईटातून काहीतरी चांगलं घडतं म्हणतात ना, अगदी तसंच झालं बघ. बाबांच्या बाबाजी प्रकरणामुळे जबरदस्तीने मी इथे आले, तेव्हा अपमान, भीती, दडपण यांनी जीव अगदी मुठीत धरला होता ग. पण मूठ उघडली. खरं बोलून टाकल्यावर ना सगळं कसं पालटून गेलं. खरं बोलण्यात एवढी मोठी ताकद असते ह्याची कल्पनाच नव्हती ग मला. मेघना, तुला एक गोष्ट विचारू का ग? अगं विचार नाही. जे तू आदित्य नगरकर बद्दल सांगितलेस, आदित्यला आणि घरच्यांना. आई